बोला काय आज सांगलीच्या दौऱ्यावर आलेला आहात, नेमकं कारण काय? आणि 15 दिवसापूर्वी सुद्धा आम्ही सांगली दौऱ्यावर आलो होतो. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आम्ही सगळेच होतो आणि मिरजेला सभाही झाली होती. आणि त्या सभेत मिरजेच्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. आज आम्ही त्यांच्या प्रचाराला आलोय. काँग्रेसमध्ये अजूनही नाराजी दिसते. मला वाटत नाही आम्ही काँग्रेस सक्रिय असताना येतील ना हळूहळू. कसा दौरा असणार आहे? आमचं शिवसेना जरा जोरात काम करते, फास्ट. विचारावं लागत नाही कोणाला. एकदा ठरलं आमचं म्हणजे ठरलं. काँग्रेसच्या कामाच्या काही वेगळ्या पद्धती आहेत. त्यांची वर्किंग कमिटी असते, त्यांची जिल्हा कमिटी असते, त्यांची तालुका कमिटी असते, इतर काही नेते असतात. आमच्याकडे एकदा आदेश आला की आम्ही कामाला लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही कामाला लागेल. कालच माझं जयंतराव पाटलांशी चर्चा झाली, पवारसाहेबांशी चर्चा झाली. हे सगळे येत्या 1-2 दिवसामध्ये कामाला लागतील. महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी लढते आहे आणि 48 मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र काम करू. काँग्रेस नाना पटोले यांनी सांगितलेलं की आघाडी धर्म जो आहे तो पाळला पाहिजे. तर एकीकडे ही सगळी चर्चा चालू असताना उमेदवारी जाहीर केली. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती त्यांनी म्हटलं की आघाडी धर्म जो आहे तो असं कोण म्हणतंय? नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. आघाडी धर्म सगळेच पाळतायत, तेही पाळतायत, आम्ही पाळतोय. आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे. आता रामटेक हे आमचा मतदारसंघ होता सिटिंग, त्यांनी उमेदवार जाहीर केला. आम्ही काय बोललो का? नाही. आता त्यांनी केला, आम्ही काम करू त्यांच्या उमेदवाराचं. माहितीमध्ये काँग्रेस नेत्यांना विश्वजित कदमांची भेट घेणार आहात. नाराजी दूर करण्यासाठी भेटू ना, का नाही भेटणार? आमचेच आहेत ते. तुमचा बघा की विश्वजित कदम सुद्धा आमचे आहेत, विशाल पाटील सुद्धा आमचे आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्षाचा की मतदारसंघ आपल्याकडे राहावा. पण आघाडीमध्ये चर्चा वाटाघाटीमध्ये कधीतरी मतदारसंघ मागे पुढे होत असतात. शिवसेना भाजपा युती असताना सुद्धा असं झालेलं आहे. इकडे तर 3-3 पक्ष आहेत. त्याच्यामुळे जरी ते सांगली असेल, कोल्हापूर असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील, कार्यकर्त्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं आणि पुढली दिशा पकडावी. विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे. पतंगरावांविषयी आम्हाला अतोनात प्रेम होतं. विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल. संजय राऊत हायकमांडला पाठवल्यामध्ये संजय राऊत हे पॅचअप करूनच परत माघारी जातील. पॅचअप कुठे? आमचा काय वादच नाही ना. वाद कसला? आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील यांचं काम किंवा पक्षाचं काम, यंत्रणा कशी राबते किंवा काय कमी पडते का कुठे हे पाहायला आलो आहे. विशाल पाटील कसे संसदेत जातील? मग दुसऱ्या मार्गानं पर्यायी मार्ग तोच आहे. पाहू ना. विमानतळाचा प्रश्न ज्या मैदानावर तुम्ही उतरलाय त्या ठिकाणी विमानतळाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. आज जर विमानतळ असतं तर तुम्ही विमानाने आला असता. हे विमानतळ आहे मला आता कळलं. 10 वर्षात किंवा अनेक वर्षापासूनची मागणी आहे ती आहे ना. बघू आता. चंद्रहार पाटलांनी घोषणा केली आहे मिरजेच्या सभेत. पहिला प्रश्न कोणता सोडवू तर तो या विमानतळाचा सोडवू. नारायण राणे यांनी वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांना अटक होणार. नारायण राणे यांनी वक्तव्य केले उद्धव ठाकरे यांना अटक होणार. मग नारायण राणे कुठे राहतील 2 महिन्यांनी? त्याचा 2 महिन्यात सत्ता आमची येते देशात. त्यांच्या त्या फायली बंद केल्यात ईडी आणि सीबीआयच्या, त्या खोलल्या ते कुठे असतील? तिहार जेलमध्ये. नवनीत राणा यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? त्यांच्या माझं काही मत नाही. काही लोकांवरती मत व्यक्त करायचं नसतं. संजय राऊत हे सांगलीमध्ये दाखल झालेले आहेत. राऊत हे 3 दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आहेत. तर तुर्तास मवियामधला सांगलीचा जो जागेचा तिढा आहे तो अद्याप सुटलेला नसताना तिकडे आता संजय राऊत हे मात्र आपण प्रचारासाठी चंद्रहार पाटलांच्या पोहोचल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.